नमस्कार मित्रांनो. शुभ रविवार. सर्वांना रविवार चांगला जावो. आता छानपणे मी माझ्या स्कूलला येऊन बसतोय सकाळी सकाळीच. आणि तुम्हाला ते मी मागे प्रॉमिस केलं होतं की मे 2022च्या नंतरचे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न कोणकोणते येऊन गेलेले होते त्या संदर्भात लवकरच एक व्हिडिओ युट्यूबला जाईल आणि त्याचं नियोजन मी आता करतोय. ऑलरेडी तेच मी काम करतोय. F4चा व्हिडिओ पाठवला थोडा वेळापूर्वी. आता F6चा व्हिडिओ तुम्हाला पाठवतोय. सर्वांनी लक्ष द्या की जून 2017 ते डिसेंबर 2025 पर्यंत प्रश्नपत्रिकेमध्ये जे 4 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न विचारले गेलेले आहेत F6च्या संदर्भात, त्या सगळ्या प्रश्नांचा मी आता परत एकदा एकत्रित विचार करून तुम्हाला तो व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करून देत आहे. याचा फायदा निश्चित तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नांसाठी होईल अशी आशा आहे आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ मी तुमच्याकडे देण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, वारंवार मी ही गोष्ट आपल्याला सांगत आलेलो आहे की ऑब्जेक्टिव्ह प्रश्न हे किती महत्त्वाचे असतात स्कोरिंगसाठी. आणि जर तुम्हाला स्कोरिंग करायचं असेल तर निश्चित पद्धतीने त्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांचा तुम्ही जास्त विचार करावा अशी माझी इच्छा आहे. आणि यांचा जर बारकाईने अभ्यास केला तर निश्चित पद्धतीने तुम्हाला चांगले मार्क मिळवण्यासाठी याचा वापर होऊ शकेल. चला तर मग आपण 2017 पासूनच्या प्रश्नपत्रिकेने या ठिकाणी सुरुवात करूया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 2016च्या अभ्यासक्रमानुसार आपण परीक्षेला सामोरे जात आहोत. तर 2016ला नवीन अभ्यासक्रम चालू झाला आणि पहिली परीक्षा जून 2017ला फर्स्ट इयरची झाली आणि सेकंड इयरची जून 2018ला झाली. तर जून 2017 पासून जे जे 4 मार्काचे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या सगळ्यांचा मी एकत्रित आता परत एकदा विचार करीत आहे. ठीक आहे, तर पहिली प्रश्नपत्रिका पाहूया आपण. जून 2017. पहिला प्रश्न आहे, डू हॅज डायरेक्टेड A. Fill in the blanks. In modern classroom, the activity of learning is considered to be more important than the activity of. त्याचं उत्तर आहे टीचिंग. म्हणजे उत्तर झालं पूर्ण. In modern classroom, the activity of learning is considered to be more important than the activity of teaching. D. Correct the sentence and rewrite it. In learner-centered approach, the focus is on teacher. आता हे चुकीचं वाक्य. लर्नर सेंटर्ड अप्रोच मध्ये लर्नरचा विचार केला जातो ना. त्याचं उत्तर असेल, इन लर्नर सेंटर्ड अप्रोच द फोकस इज ऑन द लर्नर ऑब्लिक स्टुडंट. दोघांपैकी कोणतंही उत्तर असावं. आणि जर टीचर सेंटर्ड अप्रोच असेल तर द फोकस इज ऑन द टीचर असणार. त्यामुळे ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. सी, फाइंड आउट द ऑड वन. रोल प्ले, DVD, डायरेक्ट मेथड, पॉपकॉर्न रीडिंग, लँग्वेज गेम्स. आता याच्यामध्ये रोल प्ले, DVD, पॉपकॉर्न रीडिंग, लँग्वेज गेम्स हे एका गटात बसणारे शब्द आहेत आणि डायरेक्ट मेथड हा वेगळ्या पद्धतीचा शब्द या ठिकाणी आहे, म्हणून तो ऑड वन असेल डायरेक्ट मेथड. डी, आयडेंटिफाय द टाइप ऑफ फॉलोइंग इन्स्ट्रक्शन मटेरियल्स. रेडिओ, ग्रामोफोन, रेकॉर्ड प्लेअर. त्याच्यामधला आयडेंटिफाय द टाइप ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रक्शनल मटेरियल. तर त्याचा ऑडिओ एड्स. त्याच्यात ऑडिओ एड्सचा शब्द पाहिजे होता वरती. उत्तर ऑडिओ एड्स असेल. 4 शब्द पाहिजे होते तिथे. त्याचं उत्तर आहे
ऑडिओ एड्स. पुढचा क्वेश्चन पेपर नोव्हेंबर 2017. पूर्वी जूनला एक परीक्षा व्हायची आणि नोव्हेंबरला परीक्षा व्हायची. नंतर आता आता आपल्याला माहिती आहे, एक जूनला परीक्षा होते आणि एक डिसेंबरला परीक्षा होते. नोव्हेंबरच्या ज्या परीक्षा आहेत ह्या सगळ्या रिपीटरच्या परीक्षा आहेत. करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड रिराइट इट. इन द लर्नर सेंटर्ड अप्रोच द फोकस इज ऑन द टीचर. परत एकदा प्रश्न आला, जूनला पण आला आणि तोच इथं पण प्रश्न आला. त्याचं उत्तर आपण पाहिलं होतं. इन लर्नर सेंटर अप्रोच द फोकस इज ऑन द लर्नर किंवा स्टुडंट, असं दोन्ही पण देऊ शकतात तुम्ही. ऑब्लिक म्हणून स्टुडंट. Point number 2. Structural approach is based on the 4 language skills. 4 लँग्वेज आलं की स्ट्रक्चरल अप्रोच सिंगल आहे ना, तर तो 4 म्हणजे लँग्वेज स्किल्स वरती नाही करत. मल्टी स्किल अप्रोच इज बेस्ड ऑन द 4 लँग्वेज स्किल्स. म्हणजे 4 लँग्वेजच्या ज्यावेळेस एखाद्या अप्रोच मध्ये किंवा मेथड मध्ये विचार केला जातो तो आहे मल्टी स्किल अप्रोच, नॉट द स्ट्रक्चरल अप्रोच. स्ट्रक्चरल अप्रोच मध्ये फक्त स्ट्रक्चर वरती फोकस केला जातो, लँग्वेज वरती फोकस केला जात नाही मित्रांनो. पण मल्टी स्किल अप्रोच मध्ये we have to think about listening, speaking, reading and writing. These are the 4 language skills, and that's why the multi skill is that appropriate word. Number 3, a tape recorder is an audio visual aid. मला वाटतं टेप रेकॉर्ड हे ऑडिओ व्हिज्युअल नाही, फक्त ऑडिओ आहे ना. टेप रेकॉर्डर इज an audio aid. 4, teacher, learner and information are the 3 elements of teaching learning process. Teacher, learner and information are the 3 elements of teaching learning process. तर त्याच्यामधला एक भाग चुकीचा दिलाय. बरोबर, त्याचं उत्तर काय असेल? इन्फॉर्मेशन ऐवजी काय करायचं तुम्हाला? एन्व्हायरमेंट करायचंय. टीचर, लर्नर अँड एन्व्हायरमेंट आर द 3 एलिमेंट्स ऑफ टीचिंग लर्निंग प्रोसेस. नेक्स्ट, जून 18. Do as directed. 1. Identify the approach. According to this approach, learning takes place by associating previous knowledge. Previous knowledge वरती. According to this approach, learning takes place. Learning takes place by associating previous knowledge. पूर्व ज्ञानावरती आधारित लर्निंग कशामध्ये होतं? तर ते कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच असेल. म्हणून त्याचं उत्तर आहे आयडेंटिफाय द अप्रोच कोणता? कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच. डी. पालवणकर मॅडमनी त्यांच्या लेक्चरमध्ये एक गोष्ट सांगितलेली. डी. आयडेंटिफाय द टाइप ऑफ ग्रामर. नाउन, वर्ब, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह, प्रेपोजिशन. तर हे काय आहे? टाइप्स ऑफ ग्रामर म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पार्ट्स ऑफ स्पीच मधले हे सगळे पार्ट्स आहेत, परंतु ग्रामरच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारला आपल्याला. आयडेंटिफाय द टाइप ऑफ ग्रामर. आपल्याला 2 पद्धतीचे टाइप ऑफ ग्रामर आहेत, एक वर्ड बेस्ड ग्रामर आणि एक सेंटेन्स बेस्ड ग्रामर. तर वर्ड बेस्ड ग्रामर मध्ये हा भाग येतो सगळे, म्हणून त्याचं उत्तर आहे वर्ड बेस्ड ग्रामर. आणि सेंटेन्स बेस्ड ग्रामर मध्ये काय आलं असतं? तर सेंटेन्सेस आले असते. करेक्ट द सेंटेन्स अँड रिराइट इट. लिसनिंग इज प्रोडक्टिव्ह स्किल. तर लक्षात ठेवा, प्रोडक्टिव्ह स्किल्स हे कोणकोणते आहेत? रिसेप्टिव्ह स्किल्स आणि प्रोडक्टिव्ह स्किल्स असे 2 स्किल्स आहेत आपल्याकडे. प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्शन करतो तुम्ही, म्हणजे रायटिंग करता आणि स्पीकिंगचं एक प्रोडक्शन करतो तुम्ही, आणि रिडिंगचं पण करता प्रोडक्शन. तर लिसनिंग हे प्रोडक्टिव्ह स्किल नाही, तर लिसनिंग इज रिसेप्टिव्ह स्किल. हे आपल्याला रिसीव्ह करावं लागतं, and then we can develop listening skill. So that's why listening is a receptive skill, not the productive skill. D. Find out the odd word. Picture, graph, poster, chart, television. तर त्याच्यातला ऑड कोणता आहे? पिक्चर, ग्राफ, पोस्टर, चार्ट आणि टेलिव्हिजन.
त्याच्यात टेलिव्हिजन वेगळ्या पद्धतीचे शब्द आहे. उरलेले हे सगळे काय आहेत, वेगळ्या गटात बसणारे शब्द. नोव्हेंबर 18. डू एज डायरेक्टेड. करेक्ट and rewrite the following sentences. At present, English is compulsory subject from 5th standard in Maharashtra. तर 5th पासून कंपल्सरी नाही, तर 1st पासून कंपल्सरी. तुम्ही सगळे विद्यार्थी इयत्ता 1ली पासून इंग्रजी शिकत आलेला आहे. हे वाक्य काय आहे, चुकीचं आहे. तर 5th पाहिजे काय पाहिजे, फ्रॉम 4th स्टँडर्ड इन महाराष्ट्र. ओके. नंबर 2, बी. Arrange the proper sequence of given words in bracket and rewrite in black. 3-language formula for non-English medium school includes international language, regional language, and national language. त्याचा आन्सर काय असेल, रिजनल लँग्वेज, नॅशनल लँग्वेज आणि इंटरनॅशनल लँग्वेज. पहिली कोणती येते, रिजनल लँग्वेज येते, नंतर नॅशनल लँग्वेज येते आणि नंतर थर्ड स्टेपला कोणती, इंटरनॅशनल लँग्वेज. ओके. सी. आयडेंटिफाय द मेथड ऑफ टीचिंग इंग्लिश. In this method, merits of all methods are considered. हे कोणतं उत्तर आहे त्याचं, इक्लेक्टिक मेथड. इक्लेक्टिक मेथड मध्ये सगळ्या मेथडचे मेरिट्स असतात, म्हणून दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट मेथड फॉर टीचिंग इंग्लिश लँग्वेज. And the last one, identify the type of the following instructional materials: film stick, picture, chart, blackboard. तर हे सगळे काय आहेत, व्हिज्युअल एड्स. 1 जून 2019. डू एज डायरेक्टेड. A. Identify the method of teaching. This method is a natural method of teaching English. याच्यावरती मेथडवरती भरपूर प्रश्न आलेले का, ऑब्जेक्ट. नॅचरल मेथड कोणती असेल, तर डायरेक्ट मेथड असेल. त्याची अपोजिट मेथड कोणती असेल, ट्रान्सलेशन मेथड किंवा ग्रामर ट्रान्सलेशन. Correct the sentence and rewrite it. Curriculum is a part of syllabus. उलट दिलेले त्यांनी. Correct the sentence. Curriculum is a part of syllabus नाही, तर syllabus is a part of curriculum. करिक्युलम हा मोठा असतो आणि सिलेबस हा त्याच्यातला एक भाग असतो, म्हणून सिलेबस इज अ पार्ट ऑफ करिक्युलम. फाइंड आउट द ऑड वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड्स. रीडिंग, स्पीकिंग, स्कीमिंग, रायटिंग, लिसनिंग. तुम्हाला माहिती हे सगळे कौशल्य आलेत, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग. त्याच्यामध्ये एक मात्र वेगळा आलाय, तो स्कीमिंग. स्कीमिंग हा काय, ऑड वन आउट. लास्ट वन, इंटोनेशन, आय स्पॅन, फ्लुएन्सी, पॉजेस आणि प्रोनाउन्सिएशन. आता पाहिजे इंटोनेशन, फ्लुएन्सी, पॉजेस, प्रोनाउन्सिएशन हे काय आहेत, तर रीडिंग मधले काय आहेत, भाग आहेत. इंटोनेशन, फ्लुएन्सी, पॉजेस आणि प्रोनाउन्सिएशन. आय स्पॅन मात्र वेगळ्या पद्धतीचा आहे, म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे. नोव्हेंबर 19. Correct the following sentences and rewrite it. 1. The eclectic method is also called the natural method. Eclectic method is also called the natural method. The eclectic method natural method नाही. मागचा प्रश्न पण आला होता ना. Direct method is called the natural method. 2. A tape recorder is an audio visual aid. आता टेप रेकॉर्डर ऑडिओ व्हिज्युअल नाही, ते फक्त ऑडिओ एड आहे ना. त्याचं उत्तर आहे a tape recorder is an audio aid. Number 3. Curriculum is the design for subject. Curriculum सब्जेक्ट साठी बनवला जात नाही, तर सिलेबस साठी बनवला जातो. म्हणून त्याचं उत्तर काय, curriculum is the design for syllabus. Last one. Look and say method is the method of speaking skill. Speaking skill ला नाही look and say method. लुक अँड से मेथड आहे रीडिंग स्किल, म्हणून त्याचं उत्तर असेल लुक अँड से मेथड इज द मेथड ऑफ रीडिंग स्किल. नोव्हेंबर 21. डू एज डायरेक्टेड. मॅच द फॉलोइंग. राईट टू एज्युकेशन आणि राईट टू इन्फॉर्मेशन आणि पुढे 3 साल दिलेले 2009, 2005 आणि 2002.
आता त्याचा आन्सर काय, राईट टू एज्युकेशन 2009 ला चालू झाला हा अध्यादेश आला होता. नंतर राईट टू इन्फॉर्मेशन ह्या 2005 ला आलेला आहे. स्टडी of the objective in the first step in material development. Study of the objective is the first step in material development. मटेरियल डेव्हलपमेंट करण्यासाठी पहिला ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करावा लागतो. हे वाक्य बरोबर आहे. आन्सर इन वन वर्ड. राईट अन एक्झाम्पल ऑफ प्रिंट मटेरियल. प्रिंट मटेरियल टेक्स्टबुक, न्यूजपेपर, लेटर असेल तुमचं. नोव्हेंबर 22, सॉरी मे 22. Who has directed? The process of language learning is the same as that of the other subject. असणार नाही ती ना. लर्निंगची प्रोसेस वेगळी असते, मॅथमॅटिक्सची लर्निंग प्रोसेस वेगळी असते, म्हणून ते फॉल्स सेंटेन्स. फाइंड द ऑड वन आउट. टेक्स्टबुक, न्यूजपेपर, ऍडव्हर्टाइजमेंट, ऑडिओ क्लिप. The textbook, newspaper, advertisement, all these are the print material, and audio clips are the non-print material. Audio clips are odd word. See, correct the sentence and rewrite it. Learning, listening, speaking, reading, and communication are the basic skills of English language. आता हे शब्द वाचल्या वाचल्या तुम्हाला कळायला पाहिजे. लिसनिंग, स्पीकिंग, रिडिंग अँड रायटिंग पाहिजे होते, तर कम्युनिकेशन नको होतं. म्हणून कम्युनिकेशनच्या ऐवजी रायटिंग, and these are the 4 basic skills of language, English language. And D, arrange the following in proper sequence. Verb, कंजक्शन, नाउन आणि प्रेपोजिशन हे पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये सगळे आहेत. त्यांचा क्रम बरोबर लावायचा. तर पहिला काय येतो, नाउन येतो, दुसरा वर्ब येतो, तिसरा प्रेपोजिशन, म्हणजे लास्टवर कंजक्शन. January 23. Who has directed? Correct the following sentences and rewrite it. Right to Information Act suggested that every child has the right to guaranteed elementary education. राईट टू इन्फॉर्मेशन 2005 ला आलेला आहे ना, आताच आपण मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहिजे. राईट टू एज्युकेशन ऍक्ट हा 2009 ला आलेला आहे. पण एज्युकेशन ऍक्ट मध्ये हा एक मुद्दा मांडलेला आहे की एव्हरी चाइल्ड हॅज द राईट टू गॅरंटेड एलिमेंटरी एज्युकेशन. प्राथमिक शिक्षण प्रत्येकाला मिळालंच पाहिजे, म्हणून इन्फॉर्मेशनच्या ऐवजी एज्युकेशन क्षेत्र आहे. इन द टीचर सेंटर अप्रोच द फोकस इज ऑन लर्नर्स ऍक्टिव्हिटी. नाही, टीचर सेंटर्ड अप्रोच मध्ये फोकस कशावरती दिला जातो, ऑन टीचर्स ऍक्टिव्हिटी, म्हणून लर्नरच्या ऐवजी टीचर्स. B, identify the method of teaching English. Learner learns the foreign language in the same way as he learns his mother tongue. That's the direct method. Find out odd words. Chart, map, television, poster, blackboard. त्याच्यामध्ये टेलिव्हिजन हा ऑड वर्ड आहे. July 23. State whether the following statements are true or false. First, good speaking depends upon good listening. True. Second, translation method neglects oral practice. Right, this is right. Means the sentence is true. B, the golden memory are always cherished. Identify the adjective. Adjective कोणता आहे याच्यातला? गोल्डन आहे काय? Adjective. C, give proper sequence to the following words: listening, reading, writing, speaking. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे LSW, LSRW असायला पाहिजे. लिसनिंग, स्पीकिंग, रिडिंग. December 23. Find out the odd word. Sentence method, look and say method, translation method, story method. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये ट्रान्सलेशन मेथड ही वेगळी मेथड आहे, तर अदर्स आर टीचिंग रिडिंग स्किल्स. रिडिंग मेथड्स आहे, टीचिंग रिडिंग मेथड्स आहे. स्किल्स झाले माझ्याकडून, टीचिंग रिडिंग मेथड्स पाहिजे.
ट्रान्सलेशन मेथड काय? टीचिंग मेथड आहे. तर उरलेल्या मेथड म्हणजे सेंटेन्स मेथड, लुक अँड से मेथड असेल आणि स्टोरी मेथड असेल, त्या टीचिंग रिडिंग मेथड आहे. एक शब्दाचा फरक आहे. कम्युनिकेशन स्किल, टीम वर्क, प्रोफेशनल नॉलेज, क्रिटिकल अँड स्ट्रक्चरल थिंकिंग, सेल्फ एस्टीम. तर याच्यामधला ऑड वन काढायचा आहे आपल्याला. तर कोणता असेल? प्रोफेशनल नॉलेज, these आर द जॉब और सब्जेक्ट स्किल, अदर्स आर पर्सनल और सॉफ्ट स्किल. म्हणजे प्रोफेशनल नॉलेज हे वेगळ्या पद्धतीचे शब्द आहेत. नेक्स्ट, करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड रीड देम. इंट्रोडक्शन इज बेस्ड ऑन क्वेश्चन. इंट्रोडक्शन is based on introduction is based on question. Introduction is based on question. तर चुकीचं आहे. The introduction is based on previous knowledge असायला पाहिजे. पॉपकॉर्न रिडिंग हेल्प्स टू टीच सायलेंट रिडिंग. अजिबात नाही. पॉपकॉर्न रिडिंग हेल्प्स टू टीच लाऊड रिडिंग. लाऊड रिडिंग साठी हेल्प करते. नेक्स्ट, June 24. Identify the method of teaching English. Each and every word is translated. आता each and every word is translated म्हणजे काय असेल? तो ग्रामर ट्रान्सलेशन मेथड असेल. आयडेंटिफाय द टाइप ऑफ ग्रामर. परत प्रश्न आला, मागे पण एका प्रश्नामध्ये आलेला. प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन, टाइप ऑफ ग्रामर विचारायचं. तर हे सेपरेट शब्द आले म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच मधला आहे आणि डेफिनेटली इट इज अ वर्ड बेस्ड ग्रामर. सी, फाइंड आउट ऑड वन वर्ड. टेक्स्टबुक, रेडिओ, मॅगझिन, न्यूजपेपर. तर त्याच्यामधला रेडिओ हा वेगळा शब्द आहे. करेक्ट द सेंटेन्स अँड राइट इट. रीडिंग इज द फाउंडेशन ऑफ ऑल स्किल. लिसनिंग इज द फाउंडेशन ऑफ ऑल स्किल. December 24. दोनच प्रश्न. Who has directed one? State whether the given statement is true or false. Annual plan should be made at the end of the year. Annual plan at the end of the year नाही केला जातो, तर बिगिनिंग ऑफ द इयर ला केला जातो, म्हणून फॉल्स. फाइंड ऑड वन आउट. वन, टेक्स्टबुक, रेफरन्स बुक, फेसबुक, वर्कबुक. फेसबुक मधला वेगळा शब्द आला. प्रिपरेशन, प्रेझेंटेशन, प्रॅक्टिस आणि प्रेयर. प्रेयर हा वेगळ्या पद्धतीचा शब्द आहे, गटात बसणार. The bunch of roses in vase. Identify the collective noun. Collective नाव काय आहे तिथे? बंच आहे. सेकंड लास्ट क्वेश्चन, जून 2025. State whether the following students statements are true or false. One, dictation ensures attending to listening. Yes, the sentence is true. Second, syllabus is called as the outline of the course. It is also true. Match the pairs, column A with column B. Common, proper, abstract, collective. आणि बी मध्ये लिहिले ऑनेस्टी, किंग, बंच, गोदावरी. एक कॉलम आपण जशात तसा घेतलाय. कॉमन बी मधला काय असेल? कॉमन नाउन किंग आहे तिथे. प्रॉपर नाउन गोदावरी आहे. ऍबस्ट्रॅक्ट नाउन ऑनेस्टी आहे. तर कलेक्टिव्ह नाउन बंच आहे. लास्ट क्वेश्चन, फाइंड आउट और मॅन आउट. इंट्रोडक्शन, स्टेटमेंट ऑफ एम, प्रेझेंटेशन, टेक्स्टबुक. इंट्रोडक्शन, स्टेटमेंट ऑफ एम, प्रेझेंटेशन ह्या सगळ्या काय लेसन प्लॅन स्टेप्स आहेत. टेक्स्टबुक मात्र वेगळ्या पद्धतीचे शब्द आहे. टेक्स्टबुक ऑड वन आउट.
मॅप, चार्ट, पिक्चर, टीव्ही. आता मॅप, चार्ट, पिक्चर हे काय सगळे प्रिंट मटेरियल आहे किंवा व्हिज्युअल मटेरियल आहे. तर टीव्ही हा काय ऑडिओ व्हिज्युअल मटेरियल आहे, म्हणून तो वेगळा प्रकार. फिल इन द ब्लँक. लिसनिंग इज अ रिसेप्टिव्ह स्किल, रायटिंग इज प्रोडक्टिव्ह स्किल. त्याचं उत्तर प्रोडक्टिव्ह. अरेंज द जंबल स्पेलिंग. जंबल स्पेलिंग. जंबल स्पेलिंगचं तुम्हाला अरेंज करायचं आहे. RETE, मग त्याचा होईल TREE. मित्रांनो, अशा पद्धतीने जून 2017 तर डिसेंबर 2025 मध्ये विचारले गेलेले सगळे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं याचा तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा आणि प्रश्नपत्रिकेमध्ये जर अशा पद्धतीचे प्रश्न आले तर निश्चित पद्धतीने त्या प्रश्नांची उत्तरं छान पद्धतीने लिहा. तुम्हाला परीक्षेसाठी परत एकदा माझ्याकडे थँक्यू.